टिप नंबर 1, केस गळती होत असल्यास खोबरेल तेल एक रामबाण उपाय आहे. यासाठी 5 लिटर खोबरेल तेल, तुळशीची पाने, जास्वंदाची झाडाची 2 पाने, 1 चमचा ब्राह्मी पावडर, 1 चमचा आवळा पावडर आणि मधमाशाच्या पोळ्याचे मेण 15 ते 20 ग्रॅम हे सर्व जिन्नस एकत्रित करून मंद आचेवर शिजवावे. त्याचा रंग हिरवा झाल्यानंतर ते अजिबात काळे होऊ देऊ नये. तर ते पूर्ण थोडेसे थंड झाल्यानंतर ते गाळून घ्यावे आणि एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवावे व या तेलाने तुम्ही रोज रात्री 10 मिनिट केसाच्या मुळाशी मालिश करावी. सुरुवातीला सलग 8 दिवस हा प्रयोग दररोज करून बघावा. स्त्रियांनी पुढील 2 महिन्यापर्यंत हे बनवलेलं तेल केसांना आठवड्यातून 2दा हा प्रयोग करावा. पुरुषांनी रोज करायला हरकत नाही. तसेच अंघोळ म्हणजेच स्नान करताना स्त्रियांनी कोमट पाण्याने आणि पुरुषांनी नेहमी थंड पाण्यानेच अंघोळ करावी. यामुळे केस गळती कमी होण्यास मदत होते किंवा केस गळती थांबते. तर तुम्हाला पण केसासंबंधित जर काही जास्त समस्या असतील तर किंवा केस गळती कमी करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक फॉलो करा. टिप नंबर 2, कोरा चहा म्हणजेच काळा चहा करताना त्यात तुळस, गवती चहा, लिंबाची पाने आणि थोडंसं आलं ठेचून घातल्यास चहा खूपच जास्त चविष्ट होतो. टिप नंबर 3, मिक्सरचा वापर झाल्यावर लगेच कोरड्या कापडाने मिक्सर पुसून घ्यावे. यामुळे मिक्सरवर डाग तसेच पडून राहत नाहीत आणि मिक्सर खराब देखील होत नाही. तर मिक्सर साफ करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक ट्राय करून बघा. टिप नंबर 4, ज्या महिलांच्या बोटाची नखे खूपच पांढरी शुभ्र पडली असतील तर त्यांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमी असते. यामुळे आहारात हिमोग्लोबिन वाढविणाऱ्या पदार्थांचा नक्की समावेश करा. यामुळे शरीरामध्ये हिमोग्लोबिन वाढते आणि आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती देखील यामुळे वाढते व आपले शरीर देखील यामुळे चांगले राहते. तर बऱ्याचशा महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमी आढळते, त्यांनी ही ट्रिक ट्राय करा. टिप नंबर 5, कांदा किंवा लसूण साठवताना जाळीच्या ट्रॉलीमध्ये न्यूजपेपर टाकून मग त्यावर कांदा आणि लसूण ठेवावा. यामुळे घरामध्ये कांदा व लसूण याची सालं पडून घाण होत नाही. तर कांदा लसूण साठवताना प्रत्येक सुगरणीने ही गोष्ट लक्षात ठेवा. टिप नंबर 6, कफ वाढल्यास किंवा दम लागत असल्यास कांदा किसून त्याचा रस काढावा. हा रस कापडातून गाळून घ्यावा आणि एखादा मोठा चमचा भरून घ्यावा. त्यानंतर अर्धा मिनिटांनी गरम पाणी प्यावे. यामुळे 10 मिनिटात सर्व कफ निघून जातो. तसेच श्वास देखील मोकळा होतो आणि ऑक्सिजनचा पुरवठा देखील यामुळे वाढतो. तर तुम्हाला पण हिवाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये दम लागण्याची समस्या होत असेल तर यामुळे दम देखील लागत नाही. सुगरणींसाठी उपयुक्त टिप नंबर 7, गुळाच्या ढेपमधून गूळ किसताना काटेरी चमच्याच्या साहाय्याने गूळ काढल्यास कमी वेळात जास्तीत जास्त गूळ काढला जातो. टिप आवडल्यास एक लाईक पटापट नक्की करा. टिप नंबर 8, दातदुखीसाठी हळद आणि खडे मीठ बारीक वाटून ते शुद्ध मोहरीच्या तेलात मिसळून दिवसातून 2 वेळा ब्रश केल्याने दातदुखी कमी होते. तर थंडीच्या दिवसामध्ये जास्त करून दातदुखीची समस्या वाढते, त्यासाठी ही टिप ट्राय करा. टिप नंबर 9, ओव्हनमध्ये घाण वास येत असेल तर लिंबाचा रस पाण्यात मिसळा. सुमारे 10 मिनिटेच ओव्हनमध्ये गरम करा. यामुळे ओव्हनमधील जी दुर्गंधी किंवा घाण वास असतो तो निघून जाईल. टिप नंबर 10, फ्रीजचे लाईट बिल कमी यावे म्हणून कॉम्प्रेसर ओव्हरलोड होऊ देऊ नये. म्हणून अन्नपदार्थ नेहमी झाकून ठेवावे. आपल्या फ्रीजमध्ये कधीही जास्त गरम अन्न ठेवू नका.
यामुळे आतील तापमान वाढते. उरलेले अन्न नेहमी खोलीच्या तापमानावर आल्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवा. तर फ्रीजमुळे जास्त लाईट बिल येऊ नये व भरमसाठ वीज बिल आपल्याला भरायला लागू नये यासाठी प्रत्येक गृहिणीने ही ट्रिक ट्राय करा. टिप नंबर 11. ज्या स्त्रिया खूप बारीक असतात त्यांनी फुगीर आणि काठापदराच्या साड्या घालाव्यात. यामुळे आपली तब्येत थोडी फुलून दिसते. थोडी फुलून दिसल्यामुळे आपण दिसायलाही सुंदर दिसतो. याउलट ज्या स्त्रिया खूप जाड आहेत आणि अगदी बारीक सूत असतील अशा साड्या त्यांनी घालाव्यात. यामुळे साड्या अंगाला चिटकून राहतात आणि यामुळे आपली तब्येत देखील कमी दिसते. सांगायचं तात्पर्य एवढंच की आपली स्किन टोन, आपला शरीरबांधा हे ओळखूनच आपला पेहराव असला पाहिजे. म्हणजे तुम्ही कसेही दिसत असाल किंवा कसेही असू द्या, तुमचे राहणीमान जर व्यवस्थित असेल तर तुम्ही चार चौघामध्ये वेगळे म्हणजेच उठून दिसता. तर माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी ही खास टीप आवडली असेल तर प्रत्येक मैत्रिणीपर्यंत लाईक, शेअर व नक्की करा. टिप नंबर 12. ज्या महिलांचे केस खूपच विरळ आहेत त्यांनी अशा महिलांनी शुद्ध घाणीचे नारळाचे तेल रोज केसांना लावावं. त्यामुळे केसाची वाढ चांगली होऊ लागते आणि केस काळेभोर दिसायला लागतात आणि दाट देखील होतात. प्रत्येक मैत्रिणीसाठी खास टिप नंबर 13. घरच्या घरी ओठ गुलाबी करायचे असतील तर बीटचा तुकडा 5 मिनिटे ओठावर घासावा. दिवसातून 2 वेळेस हा उपाय करावा. आठवडाभर सतत असं केल्याने तुमचे ओठ गुलाबी होतात. तर प्रत्येकालाच गुलाबी ओठ आवडतात त्यांनी ही ट्रिक ट्राय करा. टिप नंबर 14. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हिवाळ्यात गव्हाची रोटी ऐवजी तुम्ही तुमच्या आहारामध्ये बाजरीची भाकरी अवश्य खावी. टिप नंबर 15. ज्यांच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग असतील अशा महिलांनी रोज रात्री झोपताना कोरफडीचा ताजा गर चेहऱ्यावर लावून झोपा. यामुळे वांगाचे डाग चेहऱ्यावरती जे असतात ते लवकरच जातात. टिप नंबर 16. ज्या स्त्रियांचे वजन खूप जास्त आहे किंवा असेल त्यांनी आपल्या रोजच्या दिनचर्येमधून चहा पिणे टाळावे. त्याऐवजी तुम्ही ग्रीन टी किंवा कोमट पाणी प्या. यामुळे एका महिन्यातच वजन कमी होते. तर वजन कमी करण्यासाठी प्रत्येक मैत्रिणीने ही टीप लक्षात ठेवा. टीप नंबर 17. आपल्या स्वयंपाकघरात किंवा घरात पाली येऊ नयेत म्हणून घरात किंवा स्वयंपाकघरात मोरपिसे किंवा अंड्याची टरफले ठेवावीत. यामुळे पाली नाहीशा होतील किंवा पळून जातील. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.